महाराष्ट्र लोकायुक्त आणि उपलोकायुक्त अधिनियम 1971 अन्वये सांगली जिल्ह्यातील मत्स्य व्यवसाय विभागातील 100 कोटीच्या साखळी घोटाळ्याची आणि तत्कालीन सहाय्यक आयुक्तांच्या बेनामी मालमत्तेची चौकशी करण्याबाबत तक्रारदार शाकीर तांबोळी, सामाजिक कार्यकर्ते, सांगली विरुद्ध तत्कालीन सहाय्यक आयुक्त सांगली व संबंधित खाजगी लाभार्थी दलाल सांगली जिल्ह्यात सरकारी निधीचा अपहार करून प्रशासकीय पदाचा अतोनात दुरुपयोग करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करत आहे। सदर प्रकरणाचे गांभीर्य खालील कायदेशीर मुद्द्यावरून स्पष्ट होते। पदाचा दुरुपयोग आणि भ्रष्ट कार्यपद्धती। मत्स्य व्यवसाय विभागाच्या तत्कालीन सहाय्यक आयुक्तांनी PMEGP, CMEGP आणि PMMSY या योजनेअंतर्गत जत, आटपाडी, कवठेमहांकाळ आणि मिरज तालुक्यामध्ये कोट्यवधीचे अनुदान मंजूर करताना नियम धाब्यावर बसवले आहेत। एकाच सर्वे नंबरवर आणि एकाच मशीनवर दोन वेगवेगळ्या व्यक्तींना दोन भिन्न योजनांतून लाभ मिळवून देणे हा स्पष्टपणे क्रिमिनल मिसकंडक्ट आहे। बेनामी मालमत्ता आणि मनी लँडिंग। सरकारी सेवेत असताना भ्रष्टाचाराच्या पैशातून बेनामी मालमत्ता खरेदी करणे कायद्याने गुन्हा आहे। प्रशासकीय निष्काळजीपणा आणि आर्थिक लूट। मत्स्य व्यवसाय विभागाने गेल्या 4 वर्षात मंजूर केलेल्या प्रकल्पाची कोणतीही प्रत्यक्ष पडताळणी केलेली नाही। केवळ कागदोपत्री फिश फीड मिल दाखवून 100 कोटीहून अधिकचा शासकीय निधी हडप करण्यात आला आहे। यामुळे खऱ्या मत्स्य व्यावसायिकांचे हक्क डावलले गेले असून शासनाचे अतोनात नुकसान झाले आहे। अहवाल मागवणे। मत्स्य व्यवसाय आयुक्त मुंबई आणि जिल्हाधिकारी यांच्याकडून गेल्या 4 वर्षातील सर्व मंजूर प्रकल्पांचा ॲक्शन टेकन रिपोर्ट मागवण्यात यावा। फौजदारी कारवाई। भ्रष्टाचार प्रतिबंध कायदा आणि भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमान्वये मी या अर्जासोबत सर्व अधिकृत पुरावे, 7-12 उतारे आणि संबंधित बँकिंग व्यवहाराचे संदर्भ जोडत आहे, तरी सामान्य जनतेच्या कररुपी पैशाची झालेली ही लूट थांबवून आम्हास न्याय मिळावा। तसेच यावेळी शाकीर तांबोळी अध्यक्ष, दिग्विजय पाटील उपाध्यक्ष, मुजफ्फर सनदी सांगली जिल्हा संघटक, सोहेल इनामदार सांगली शहर जिल्हाध्यक्ष, पवन झेंडे, प्रतीक पाटील उपस्थित होते। नमस्कार। आज सांगलीमध्ये महाराष्ट्र संघर्ष समितीनं एका मोठ्या महाघोटाळ्यावर पत्रकार परिषद आयोजित केलेली होती आणि हा महाघोटाळा अशा मंत्रालयाच्या अधिपत्याखाली झाला आहे ज्याचे मंत्री त्यांचं काम सोडून इतर सगळ्या विषयात तोंड खुपसत असतात। तो घोटाळा आहे मत्स्य विभाग आणि मंत्री आहेत नितेश राणे। नितेश राणेंना जगातल्या सगळ्या विषयांवर बोलायला वेळ असतो, पण स्वतःच्या विभागात काय चाललंय याची त्यांना कल्पना आहे का, असा प्रश्न आम्हाला उपस्थित करायचा आहे। सांगली जिल्ह्यामध्ये बोगस लाभार्थी आणि बोगस सगळ्या प्रकारच्या ऍक्टिव्हिटी करून एका ठिकाणी 4-4, 5-5 बोगस गिरी करून एकाच ठिकाणावरच्या सगळ्या माणसांना हाताशी धरून मत्स्य आयुक्त जे होते सांगलीमध्ये त्यांनी आणि त्यांच्या टोळीनं 100 कोटीच्या वरती हा घोटाळा केलेला आहे। याची चौकशी झाली पाहिजे। त्या खात्याला आम्ही अनेक विनवण्या केलेल्या आहेत, पण काही पुढे कारवाई झालेली नाही। त्याच्यामुळं आम्ही ह्या सगळ्या घोटाळ्याला एकतर वरिष्ठ अधिकाऱ्यांना, विभागातल्या आयुक्तांना आणि पर्यायानं महाराष्ट्रभर अशा प्रकारचे घोटाळे होतात त्यामुळे मंत्र्यांना अशा तिघांनाही दोषी धरतो। 15 दिवसात जर ह्या घोटाळ्यांवर कारवाई झाली नाही तर महाराष्ट्र संघर्ष समिती तीव्र आंदोलन करेल आणि ज्याचं मासं ज्याच्या जाळ्यात जातील आणि ते कसं जातील हे बघेल। धन्यवाद।